हे काय? तुम्ही घरी? तुम्ही फिरायला गेला होतात ना? हो, पण तेवढं फिरूनच किमयाला कंटाळा आला. का म्हणजे दुसरीकडे जायचं होतं का त्यांना? नाही, असं काही नाही. म्हणजे तिला आपण किती फिरायचं, आपलं किती एनर्जी आहे याचा अंदाजच येत नाही आणि मग कंटाळते. ही नेहमीची सवय आहे तिची. अच्छा, म्हणून तुम्ही परत आलात का? हो ना. तर तुमची मीटिंग कशी झाली? आम्ही गेल्यानंतर बराच वेळ चालली होती ना? हा, 1 तासभर झाली. त्यांनी ट्रिप बुक केली. खरं तर मला असं वाटलं की आपली मीटिंग संपल्यानंतर आपण छानपैकी तिघं एकत्र कॉफी पीत बसू. पण ग्लुटेन फ्री ऑप्शन्स नव्हते ना. सॉरी, आम्ही असं घाईघाईत निघून गेलो. हरकत नाही. उलट मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं, ते राहून गेलं. कशासाठी? तुम्ही रोहनच्या स्टार्टअपला फंडिंग करताय यासाठी. त्यासाठी थँक्यू वगैरे म्हणण्याची खरंच काही गरज नाही. अहो नाही, खरंच आनंद होतोय मला की रोहनला त्याच्या कामामध्ये तुमच्यासारख्या अनुभवी माणसाचा गायडन्स मिळतोय. स्वानंदी मॅडम, तुम्हाला असं वाटत नाहीये ना की तो माझा नातेवाईक आहे म्हणून मी त्याला फंडिंग करतोय? नाही नाही नाही, अजिबात नाही. नाही, तसं वाटत असेल तर ते तसं नाही आहे. म्हणजे मी त्याला नातेवाईक म्हणून अजिबातच फंडिंग करत नाही. तुम्हाला माहिती आहे की मी पर्सनल आणि प्रोफेशनल नाते कायमच वेगवेगळे ठेवतो. मी त्याला फंडिंग करतोय कारण रोहनची स्टार्टअपची आयडिया मला खरंच खूप आवडली. तो प्रामाणिक आणि मेहनती आहेच आहे, पण स्वतःच्या या प्रोजेक्टच्या बाबतीत तो तितकाच पॅशनेटही मला वाटला. हो, म्हणजे अगदी तो खरं तर कॉलेजपासूनच असं जी कुठली माहिती मिळेल, महत्वाची वाटेल ती सगळी साठवण्याची सवयच होती त्याला. आणि अजून एक आनंदाची गोष्ट की आधिरा सुद्धा त्याच्याबरोबर या प्रोसेसमध्ये अगदी आनंदाने काम करते. पण म्हणजे इथं आणखीनच छान बातमी आहे. आता अधिरा जर कामात गुंतून राहिली तर घरातले वादही त्यामुळे टळतील, जरा लांब असेल तर. एक्झॅक्टली. खूपच छान बातमी मिळाली आज. आता सगळं छान होणार आहे. मम्मा, ही किमया किती दादाच्या मागे मागे करते ना. तिचं सोड. ते किमयाला आणि समरला एकत्र पाहिल्यावर स्वानंदीचं तोंड बघण्यासारखं असतं. मला ना खूप मज्जा येते. मलाही तिचं तोंड बघितल्यावर खूप हसू येतं. आपण हसू ग, पण स्वानंदी रडायलाच पाहिजे. कसं आहे ना, किमयामुळे एक चांगलं वादळ उठलं पाहिजे समर आणि स्वानंदीच्या संसारात. आता तसं हळूहळू ठिणग्या टाकायला मी सुरुवात केलीच आहे. अंशू 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 अंशू, बरं झालं तू आलास. तुला माहितीये का मी आणि मम्मा काय करतोय? किमयाचा वापर करून स्वानंदीला दादापासून कसं लांब करायचा त्याचा प्लॅन करतोय. खड्ड्यात गेली स्वानंदी, समजलं? मम्मा, प्लॅन करायचाच असेल ना, दादाला धडा शिकवायचा प्लॅन करा. अंशू, काय झालं एवढं चिडायला? म्हणजे तुम्हाला अजून ब्रेकिंग न्यूज कळलीच नाहीये. दादाने मला ऑफिस मधून बाहेर काढलं. मी नकोय त्याला तिथे, आणि त्या रोहनला एंटरटेन करतोय. म्हणजे मी घरात बसतो आणि तो 1.5 दमडीचा रोहन आपल्याच पैशावर स्वतःचा स्टार्टअप उभा करणार आहे. दादाने अप्रूव्ह केलंय त्याचं फंडिंग. अंशू बाळा, फक्त फंडिंग अप्रूव्ह केलंय ना, दिलं नाहीये ना. अरे रोहनची झेप किती आहे ना मला माहिती आहे. तो काही करणार नाही. हे बघ, सध्या आपला फोकस फक्त किमयावर. आत्ताचा आपला हुकमी एक्का किमया किमया किमया. सॅम ऐक ना यार, चल ना नाही. प्लीज, चल ना. नाही सॅमुडी, नाही, सॅमी, तरी सुद्धा नाही. सॅमी, अजिबात नाही, सॅमुडी. तरीही नाही. यार काय एवढी नाटकं करतोस यार. मस्त येतं ना, जिलब्या खाऊया. नाही नाही नाही, राजवाड्यांना गोड नको. का? अरे देवा, झालं परत सुरू. काय यार, ते सध्या स्ट्रिक्ट डाएटवर आहेत. बरं बाई, नाही भरवत तुझ्या नवऱ्याला गोड ना. ओके, खरंच नाही भरवणार तुझ्या नवऱ्याला गोड मी. ओके, पण मॉर्निंग वॉकला तर येऊ शकतो ना. मस्त एक्सरसाइज पण होईल, चांगलं असतं ते शरीरासाठी. नाही नाही, नक्कीच आहे, पण ते मी घरच्या घरी करतो. तू पण कर ना माझ्या बरोबर. शांत बसण्याचं एक्सरसाइज. नाही यार, तेच तर मला जमत नाही ना. एका जागी स्थिर बसायला नाही जमत मला, म्हणून तर मॉर्निंग वॉकला जाते ना. चल ना तू पण. देवा, किती वेळ चालणार आहे हे सॅम आणि सॅमुडी. वीट आलाय मला. हो स्वानंदी मॅडम, तुम्ही सांगा ना हिला. हे बघ, मला ना 30,000 स्टेप्सचं टार्गेट आज पूर्ण करायचं आहे.
ओके म्हणून कंपनी म्हणून तुला मी बोलवते. चल ना प्लीज सॅम यार. 30,000 स्टेप्स बापरे, एवढं तर मी कधीच चालू शकणार नाही. बस. अहो त्यांना नाही झेपणार एवढं, त्यांना दमा आहे. अगं तू कॉलेज पासून आहे ग, काय नाही होत एवढं. चल 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 चल. हे बघ, तुला कंपनी हवे, तू स्वानंदी मॅडमना घेऊन जा, त्यांना वॉक वगैरे सगळं आवडतं. जा. हे काय वेडा आहेस का तू? मी लंडन वरनं तुझ्या बायको बरोबर फिरायला आलीये का? मला तुझ्या बरोबर वॉकला जायचंय. हे बघ 30,000 नाही 15,000 स्टेप्स करू. ओके तू येतोस. चल, 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 15,000? चल, नाही, नाही, चल, स्वानंदी मॅडम, ऐका, अरे, तुम्ही चल, चल. अरे, तू- चल. काय ग? कुठे गेली? मॉर्निंग वॉकला. हिला कळतं का? आधी ठीक होतं, तिचा बॉयफ्रेंड होता, पण आता तुझा नवरा आहे ना, कळायला नको का हिला? हट्ट म्हणजे किती करायचं आणि कोणासमोर? आपण बोललो की नाही याबद्दल? हो आपण बोललो, पण तरी मी 2 मुलींची आई आहे. मला तुझ्याबद्दल काळजी वाटते म्हणून बोलते प्लीज माझी मी. एवढी काळजी नका करू. आय एम ऑल ओके. ते मॅनेज करतील त्यांचं, डोंट वरी. अगं तसं नाही, त्रास होतो ग मला. मी 2 मुलींची आई आहे ना, मला नाही आवडत हे सगळं असं. आमच्या वेळेला असं नव्हतं बाई. किती ही जवळची मैत्री असली ना तरी एकदा का लग्न झालं तर त्या मैत्रीपासून 4 हात लांब बाई. नाही ग, हे काय कसं कसं बोलते, कसं वागते, त्या नावाचं त्याच्या तर भज करून टाकलं नुसतं, नाही का? पण मग तुम्ही सांगा ना तिला काय हेच की सॅम वगैरे नको म्हणूस. मी तिला वेळ लागलाय, मला झापेल ती, मला अजून ओळखत नाही. भयंकर आहे ती, भयंकर. काय बरं दिसतं का ते? सॅम 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 सॅमोरी सॅमसंग. तेच नाही बरं वाटत ते. मी काम करू. हो म्हणजे आता कसं आहे, त्याला आवडतंय ना ते, मग आपण तरी काय बोलणार? अप्पे अप्पे अप्पे. सावकाश सावकाश, ती आत्ताच झोपलीये. झोपू दे बाई, तिला झोपू दे. पण मी स्वानंदीची झोप उडवून आले. म्हणजे म्हणजे मी आगीत भसा भसा तेल ओतलंय, आता भडका उडणार. कसला भडका? मम्मा ऑलरेडी इथे उन्हाने भडका उडालाय, अजून कसला भडका उडणार? उडणार उडणार, भडका तर उडणारच. अगं किमयाच्या येण्यामुळे स्वानंदी सॉलिड जेलस फील करते आणि त्यात किमया सॅम 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 करते. ते स्वानंदीला बिलकुल आवडत नाहीये. आता स्वानंदी समरवर चिडणार. दादावर स्वानंदी चिडणार. हा, आणि तिला असं वाटत असेल की समर तिची समजूत काढेल, तिचा राग घालवेल, तर असं काही होणार नाही. आणि समरला रिलेशनशिपवरनं कांगावा केलेला अजिबात आवडत नाही. अप्पी तुला सांगते, आता मज्जा येणार.